नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करतोय नाईट कॅम्पिंग। नाईट कॅम्पिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा देत असतो आपण। म्हणजे तुम्ही भंडारदरापासून 20 किलोमीटर आतपर्यंत जर आले तर तुम्हाला सांदन व्हॅली, जिथं आपण लेक साईड कॅम्पिंग करतो, त्या ठिकाणी तुम्हाला बघा असे टेंट लावून दिले जातील, हे बघा। आणि समोरच लेक साईड आहे, पाण्याची व्यवस्था आहे आणि लाईटिंग वगैरे सगळं आहे इथं। कॅम्प साईटवर पोहोचल्यानंतर प्रत्येकाला आपापले टेंट दिले जातात तिथे, आणि त्याच्यानंतर बाकीचे नियोजन केले जाते। टेंटमध्ये सगळ्यांची व्यवस्था झाल्यानंतर आपण काय करतो, त्यांच्या म्हणण्यानुसार जसं त्यांना 8 वाजता जेवण पाहिजे असेल तर 8 वाजता किंवा त्याच्यानंतर मग मस्त घरगुती पद्धतीने जेवण देतो आपण त्यांना। ठीक आहे, तुम्ही चहा कॉफी वगैरे जे पण आहे ते उद्या 6-6:30 पोहे आणि उपमा आणि रॅपलिंगचे मी सांगतो तुम्हाला किती टोटल फायदा। डोळे इतके नसले का बरे? मोतीबिंदू होता का तुला? तुम्हाला जर या लेक साईड कॅम्पिंगचा मनमुराद आनंद घेत असेल, निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल, तर स्क्रीनवरती जो नंबर देतो मी, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून या कॅम्प साईटवरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। नमस्कार मित्रांनो, आता आपण ज्या लेक साईड कॅम्पिंग वरती इथं आहोत, आता आपण त्या लोकांचा एक रिव्ह्यू घेणार आहोत। म्हणजे त्यांना इथं या कॅम्प साईट वरती कसं वाटलं, तर आपण विचारूया त्यांना की इथली जागा तुम्हाला कशी वाटली। तर मॅडम, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं कॅम्प साईट? हॅलो गाईज, हा आमचा पहिला कॅम्प होता। आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं। आम्ही रात्री बॉनफायर केलं, गप्पा मारल्या, गाणे म्हटले। इथला हा एवढा सुंदर वाटलं की सकाळी उठून एकदम फ्रेश झालो की पूर्ण दिवसभराचा थकवा रात्री निघाला। खूप छान वाटलं, एकदम सुंदर होतो। आणि फर्स्ट ऑफ ऑल आमचा पहिला असा काहीतरी एक्सपिरियन्स होता, एकदम मस्त होता, अतिशय मजा आली। टेंट मध्ये पण खूप सुंदर टेंट वगैरे केलेले होते, टेंट मध्ये पण मस्त वाटलं। चालू करा। बोली ना एक शब्द, ट्रिप सक्सेसफुल। काय बोलायचं गाइस, ट्रिप मस्त
मस्तपैकी पोहे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे, ते पण चुलीवरती. चुलीवरचे जेवण आपण ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला खायला तर मिळणारच आहे. त्या अगोदर आपण चुलीवरचे पोह्यांचा आस्वाद घेऊ कसं लागतं ते. आपले पोहे तर रेडी झाले ते, पण जर समजा कोणाला पोहे आवडले नाही तर आता आपण उपमा बनवतोय. म्हणजे दुसरी चॉईस म्हणून एक ऑप्शनला आपण एक ठेवलंय उपमा. म्हणजे आता उपमा बनवून राहिलो आपण. हा थोडी थोडी. हा फोन एकच मिनिट. एक जास्त लावून बघ आवडला. मस्त आहेत ना. एकदम मस्त. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही चालू आहे चांदणवाले. म्हणजे तिथं रॅपलिंग ॲक्टिव्हिटी केली जाते. तिथं आता आम्ही जाऊन तिथे रोप लावणार आहे. आणि आमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप मागणं येतोय. आता आपण येऊन पोहोचलो चांदणवालीच्या गेटपाशी. जिथं इंटरेस्ट आहे आपला चांदणवाली म्हणजे तिथनं स्टार्ट होते. तुम्ही बघू शकता ते जे नाव लिहिलं आहे ससुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य चांदणदरी म्हणजे चांदणवाली प्रवेशद्वार. तर इथनं आत गेल्यानंतर आपल्या तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जिथं आलो आहे चांदणवाली, जिथं आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणार म्हणजेच रॅपलिंग करणार आहेत. दाखवतो तुम्हाला आपण कोणत्या ठिकाणावरून रॅपलिंग करणार आहे ते.
पुढे गेली मी काढलं. ही समोरची जागा दिसते तुम्हाला स्ट्रेटला इथे समोर इथं. इथून आपल्याला रॅपलिंग करत खाली उतरायचे व्हॅलीमध्ये. आणि जे लोक रॅपलिंग करत नाही ते ह्या रस्त्याने खाली जातात असं व्हॅलीमध्ये. तिकडे समोर आतमध्ये तुम्हाला लोक दिसत असतील बघा. हे बघा इथे तुम्हाला आतमध्ये व्हॅली काही लोक दिसतात. आणि ज्या लोकांना रॅपलिंग करायचे आहेत ती लोक तो दादा उभे. मी आता ज्या ठिकाणी चाललोय तिथं ऍक्टिव्हिटीज केली जाते म्हणजे रॅपलिंगचा जो पॅच आहे तो ह्या मार्गाने. आता मी जिथं जाणार आहे त्या मार्गाने तिथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर रॅपलिंगचा जो पॅच आहे त्याचं म्हणजे रॅपलिंग कशी केली जाते ते बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते रोप बांधून बघा इकडे बांधलेलं पूर्ण टिप्पणी घेतली जाते. सामील मध्ये कसे काय चालू झाले. लय गँग आले ना. ते काय दिसा ते आडू नका. धार 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 धार. हा बोचीच आली. नको नको नको. योग्या झाला का योग्या. हेल्मेट ग्लोव्ज.
लागल लागल. चला नक्की नक्की. लागलं नाही ना? मध्ये करणे कमी नागपूरचा फरक त्यामुळे करणे हे एकदम बेस्ट एक्सपिरियन्स असतो माहिती. एक फोटो ले नहीं तो गुड काय सचिन